भजी बघा काय मस्त कुरकुरीत झालेत ना. तर बऱ्याच जणांची तक्रार असते की भजी कुरकुरीत होत नाहीत किंवा ते जास्त तेल पितात. तर आता काळजी करू नका. आज मी तुम्हाला एक अशी सिक्रेट टिप देणार आहे ज्यामुळे तुमची भजी बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ होईल आणि लहान मुलांना पालक भजी आवडीनं खातात, त्यामुळे नक्की करा. नमस्कार, मी सुचिताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मी स्वागत करते. आज आपण गाड्यावरचे टेस्टी भजी बनवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरू करूयात. पहिल्यांदा भजीसाठी लागणारा ठेचा करून घेऊ. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेऊ, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे पातळ काप करून घेतलेत. आता मिक्सरला हे बारीक करू. तर बघा आपलं वाटण पण तयार झालंय. आता दुसरीकडे पालक धुवून मी चाळणीवर नितळ ठेवलेली. आता पालक आपण बारीक कापून घेऊ. तर असा बघा बारीक कापायचं. तर बघा सगळा पालक आपला बारीक चिरून घेतला आहे, मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलाय. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, अर्धा चमचा ओवा घालून याला चांगलं चुरून घेऊ. तर हे बघा पालक चांगला चुरून घेतलाय, याला मिठामुळे पाणी सुटलेलं आहे. आता यामध्ये घालूया 1 चमचा लाल मिर्च पावडर, तयार केलेला मिरची आलं लसणाचा ठेचा, त्यासोबत 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ, यामुळे भजी कुरकुरीत होतात, आणि 1 मोठा चमचा मक्याचं पीठ, यामुळे भजी जास्त तेल पित नाहीत. आता यामध्ये 1 कप बेसन घ्यायचे, पण यातील निम्म बेसन मी घेणार आहे, कारण अंदाज घेत बेसन घालायचं. हे बघा मिक्स केले तर बेसन आपल्याला हे दिसत नाही, त्यामुळे राहिलेलं बेसन सगळं घेऊ. आता बघा मिक्स केला तरी पालकाला अजून बाइंडिंग येत नाही, त्यामुळे थोडं बेसन ह्यात आपण ॲड करूया. तर बघा असे वर बेसन आपल्याला पालकाच्या वर दिसले पाहिजे, म्हणजे पालकाला बाइंडिंग छान येते. आता यासाठी मला 1.5 कप बेसन लागले. आता शेवटी यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे मिक्स करून घेऊ. आता लगेच भजी आपण तळायला घेऊ. आता भजी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलंय. आता या पिठामध्ये आपण सोडा घातलेला नाही, यामुळे गरम तेलाचं मोहन 1 मोठा चमचा घालून हे मिक्स करायचं. तेल बघा चेक करूया. आता यामध्ये मी 1 छोटा गोळा टाकते. बघा गोळा हा व्यवस्थित तळतोय, म्हणजे तेल चांगलं तापलेलं आहे. आता गॅस हा मध्यम करूया आणि तेलात भजी छोटे छोटे गोळे करून सोडूया. आता भजी हे थोडे तळून झाले की, थोडे सेट झाले की मग ते झाऱ्याने हलवायचे, म्हणजे सर्व बाजूंनी भजी एकसारखे तळले जातात. तर बघा मस्त भजी तळून झालेली आहेत. झाऱ्याने हलवताना बघा कुरकुरीतपणा जाणवतोय. आता भजी काढून घेऊया. बघा काय मस्त कुरकुरीत आवाज येतोय ना. आता याच पद्धतीत आपण बाकीचे सर्व भजी करून घेऊ. आता हे भजी तुम्ही सॉस सोबत पण खाऊ शकता. लहान मुलं जर पालक खात नसतील तर पालक भजी करा, मुले चवीने खाणार याची मी तुम्हाला 100% खात्री देते. तर करून बघा घरी तुम्ही रेसिपी. मला कमेंट्समध्ये सांगा कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.